की असा दावा आहे तो अनिल देशमुखांनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये तुतारीचा पराभव मोठ्या प्रमाणावरती होणार असल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत असलेल्या अनिल देशमुखांनी कदाचित त्यांच्यावरती जी काही दुर्दैवाने पाळी 2-4 वर्षापूर्वी आली होती त्याच्यातून सुद्धा कदाचित ते बाहेर पडले नसतील। अशा पद्धतीचा केवळ संसाधन निर्माण करण्याचा आरोप त्यांनी जो केला तो अत्यंत निषेधार्ह आहे, धिक्कारार्ह त्या ठिकाणी आहे। त्याचा मी तीव्र शब्दामध्ये त्या ठिकाणी निषेध करतो। माझी कोणाची भेट होण्याचा काही प्रश्न नाही। मी एक विचाराचा कार्यकर्ता आहे, माझ्या स्वतःच्या आयडिओलॉजीवरती माझा विश्वास आहे, नेतृत्वाच्या सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। केवळ काल नाशिक शहरामध्ये असताना मी दीर्घकाळ खूप लांबून प्रवास करून आलो होतो। मला वॉशरूमला कुठेतरी जायचं होतं, त्यावेळेला माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्ता कम ड्रायव्हरनी हॉटेलमध्ये नेलं। ते एमराल्ड पार्क नावाचं हॉटेल होतं। मी तिथून फक्त बाहेर पडलो। उलट तिथे काम करणारा जो कार्यकर्ता आहे तिथे म्हणजे हेमंत टकलेंकडे, तो माझ्या रोहा तालुक्यातल्या चणेरा टेमगार गावचा उपसरपंच आहे। त्यांनी मला सांगितलं की साहेब आमच्या सगळ्या गावाची मतं ही तुम्हाला पडली, तुम्हाला मतदान करून असं सुनील राणेंनी पवार साहेबांचा निरोप मला सांगितला। पण मी त्यांना उत्तर दिलं की आत्ताच 3 किलोमीटर लाईनची स्ट्रीट लाईट आदितीताईंनी तटकरे साहेबांनी दिले। आमच्या अख्ख्या गावाचं आणि भागाचं सारं मतदान सुनील तटकरेंना त्या ठिकाणी झालेलं आहे। अशा पद्धतीच्या अफवा कशा पसरवल्या जातात याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनिल देशमुखांचं वक्तव्य। छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे, काय म्हणतात? माझी आणि भुजबळ साहेबांची काल भेट झाली। भुजबळ साहेब प्रचारामध्ये पूर्णपणे सक्रिय त्या ठिकाणी आहेत। माझे दोन्ही उमेदवारांची चर्चा त्या ठिकाणी झाल्या। गिरीश महाजन, दादा भुसे यांच्याजवळ सुद्धा माझी चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक आणि दिंडोरा मतदारसंघातील सगळे विधानसभा सदस्य, भुजबळ साहेब आहेत, झिरवळ साहेब आहेत, माणिकराव कोकाटे, दिलीप काका बनकर, नितीन पवार, सरोज आहिरे सगळेजण आणि पक्षाचे पदाधिकारी आज झटून महायुतीचा प्रचार त्या ठिकाणी करत आहेत। सर, देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं की सिंचन घोटाळ्यामध्ये तथ्य आहे। नाही, तुम्ही नीट वाचा आणि मग मला प्रश्न विचारा। त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्यावेळेला आम्हाला ते आहे असं वाटलं, पण ज्या वेळेला तपास यंत्रणांनी पूर्णपणाचा तपास केला, सर्व तपास यंत्रणांनी, त्यावेळेला त्याच्यामध्ये अजितदादा किंवा सुनील तटकरेंचा काही सहभाग आढळून आलेला नाही असं स्पष्टपणाने देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। मी उलट देवेंद्रजींचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी ही स्पष्टपणाची भूमिका सांगितली। ही चौकशी होऊन सुद्धा 7-8 वर्ष झालेली आहेत। त्यामुळे याच नावाखाली बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला जातो तो किती विफल आहे ते आपल्याला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळेल। वक्तव्य केलंय की 400 पार काय 200 पारही जाणार नाही, मोदी जेवढ्या सभा घेतील त्याचा फायदा महाविकास आघाडीला होतो। 4 तारीख आता जवळ आले, बघूया त्यावेळेला कोण किती पार करते, कोण 2 आकडी संख्येत जाते की नाही, 1-2 जागेच्या पलीकडे कोण पोचते की नाही। 4 तारखेला घोडा मैदान जवळ आहे। भेटू दे ना त्याला, कोणाला लोकशाहीमध्ये कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे। काय त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही। एखादा कार्यकर्ता काय बोलला म्हणजे काय तो काय फार मोठा काय कोण होतो अशातला काय भाग नाही। भेटू द्या, कोणालाही कोणाला भेटण्याचा अधिकार आहे। अजितदादांची तब्येत ठीक नाही। मी स्वतः मोदी साहेबांची सभा अटेंड केली, भुजबळ साहेबांनी सुद्धा केली। पुण्यातल्या सभेला सुद्धा अजितदादा होते, काही ठिकाणच्या सभेला प्रफुल्लभाई त्या ठिकाणी उपस्थित राहिले। आता संध्याकाळी शिवाजी पार्कला जी सभा आहे त्याला दादा येतील, मी पण त्या ठिकाणच्या सभेला जाणार। शिवाजी पार्क एका वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवलं, तिथे आता मोदी सभा घेतात, किती फरक पडेल या सगळ्यात? प्रचंड फरक पडेल। मुंबईचं वातावरण बदलणारी आजची सभा त्या ठिकाणी होईल। मुंबईत इंडिया आघाडीचं शरद पवार असतील किंवा मग उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, मल्लिकार्जुन खरगे एकाच वेळेस भिन्न विचारसरणीची माणसं एकत्रित येऊन नरेंद्र मोदींच्या वरती केविलवाणा टीका करण्याचा जो प्रयत्न करतायत, सभेचं दृश्य तुम्ही आम्ही सगळेजण बघू। कदाचित दोन्ही सभा एकाच वेळेला सुरू झालेल्या असतील किंवा कदाचित कमी अधिक फरकाने होतील। त्याला जनतेचा उत्स्फूर्तपणाचा पाठिंबा कोणाला आहे हे आपण सगळेजण वाट बघूया काही क्षणाची। जयंत पाटीलच्या भेटीनंतर असं वक्तव्य केलंय अनिल देशमुखांनी की जो पक्ष सोडून गेला त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जातं। जयंत पाटलाची कोण जयंत पाटील, काय माझ्या भेटीचा संबंध? मी खुलासा केला, मी आता सांगितलं मगाशी। आपण वारंवार ते प्रश्न विचारून त्या प्रश्नात ज्याच्यात तथ्य नाही, तथ्यहीन प्रश्न जे विचारून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।